नागपूरमधला एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत लग्नाचे आमिष दाखवून एका 29 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तरुणावर करण्यात आला आहे। या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे। नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। 29 वर्षीय पीडित महिलेशी आरोपीने सोशल मीडियावरील फेसबुक या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रथम संपर्क साधला। या ओळखीचे पुढे मैत्रीत रूपांतरण झाले आणि यानंतर व्हॉट्सअप व इंस्टाग्रामद्वारे दोघांमध्ये सातत्याने संवाद सुरू राहिला। दरम्यान आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या लॉजवर बोलावले। या ठिकाणी त्याने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप पीडितेने केला आहे। काही कालावधीनंतर आरोपीने लग्नास नकार देत संपर्क टाळण्यास सुरुवात केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला असून तो सध्या फरार आहे। पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथकांच्या माध्यमातून तपास करीत आहेत। सोशल मीडियावर ओळख वाढवताना नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक होईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे।